अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने 2200 किलोमीटरची सर्वात मोठी ही अशी बांगलादेश बरोबरची सीमा असताना त्यावर एक फेन्स किंवा कुंपण उभं करण्याकरता म्हणून ममता दीदींकडे अनेक वेळा विनंती करूनही, अगदी हायकोर्टाने तसे आदेश देऊनही 25,000 रुपयाचा त्यांना दंड लावला, ते आदेश पाळले नाही. आता 31 मार्च पर्यंत ते जागा द्यायची होती राज्य सरकारने केंद्र शासनाला, ती न दिल्यामुळे तिथून खूप मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते आणि त्या घुसपैठियांचा किंवा घुसखोरांचा खूप मोठा प्रश्न या निवडणुकीमध्ये चर्चेला गेला. किंबहुना ही सगळी निवडणूकच आता केंद्र विरुद्ध राज्य अशी निर्माण झाली आणि त्याच्यामुळेच ही लढाई शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी न राहता ममता बॅनर्जी आणि कलकत्ता विरुद्ध सेंटर अशी झाली. आणि त्याच्यामुळे डबल इंजिनचं सरकार जर आलं तर अनेक योजना इकडे येतील. उदाहरणार्थ आयुष्यमान भारत ही संपूर्ण भारतभर चालते, परंतु राज्य सरकारमध्ये ती चालू दिली जात नाही.